हॅलो शेतकरी मित्रांनो, आज जरा टाइम झाला आम्हाला वावरात यायले. बंधूले भूक लागली शी. बंधूचा चालू आहे ताशा. काल बंधूनं घेतला 2 एकर ताशा आणि आजही पण घेणार आहे 2 एकर. त्याचे दिवस आणखी बंधूले लवकर या लागते 5 वाजता. चालू आहे बंधूचा ताशा. कालच्यापेक्षा आज मस्त चालू राहिला ताशा. कालच्यापेक्षा जमीन सोकली आज. जराशी पराठीले भरी पडू राहिली आज. चला मग ताशाही थांबला. आता करूया जेवण. ताशा दिला तर पराठीनं जराशी काट टाकली पा. पराठी आले बंधू बी जेवायले. वावरात येता बरोबर, कारण आज थोडा उशीर झाला तर बंधूले भूक लागली. या मग जेवायले. आज जेवायले काय काय आणलं पाहू आपण. डब्बे सांगत बसा, किती वजन यायला लागत घरी. आज आणली उडदाची डाळ. हे पा, उडदाची डाळ, अंड्याची चटणी, आलूची चटणी, कांदे. चला मग या जेवायला. हे खाता का तुम्ही? हे तिखी टाकले तुम्ही. हे नाही खात का? चला मग घेतो जेवण करून पटापट. आजही तेच काम आहे. निंदा लागते आज. ताशा चालू आहे एका इकडे. आम्ही 3 जण निंदू राहिलो एका इकडे. खत राहिलं टाकायचं आमचं दुसरं. निंदनच नाही झालं तर निंदनच नाही झालं तर खतही राहिलं आमचं टाकायचं दुसरं. ताशा झाल्यावर, निंदन झाल्यावर टाकू आम्ही दुसरं खत. पैसे भरेले त्यांना. पैसे भरेले. पैसे किती भरले लागा? 23,000 भरायला लागते. पांडेनं कशी तशी लाईन काऊन नाही घेतलं? लाईन 23 ना. लाईट काऊन नाही घेत? लाईट पोहड्याच्या आला होता पांडे निंद्याली. मी दुरून तिकडला मेरेर होता. पैसे असतील देऊ वावडाचे. साडेपाच एकर वाळ गेलं. 5.5 ते 4 मी देऊ. 4 त्यातून घेतलं नाही. 10 लाख रुपये त्याचं ते वार त्यानं पलटी करून दिलं की 10 लाख रुपये दिले ते त्याला. शौक असला तर किती एकर नाही का पुरत. बापाचे शौक वेगळे. ते सासऱ्याने दिलं ते 4 एकर. हो ना, 4 एकर ते दिलं तर ते कोण्या बाईचं अटी होतं. आणि त्या बाईचं 4-5 एकर याच्यात असाले होतं पांड्याचे. असं ते माझ्या 10 लाख आणि ते वावर तिथे म्हणजे ते चांगलं होतं. तिकडलं कंचनपूर रोडवर पलटी गेलं होतं तेव्हा. त्या तिकले होतं. तटी होतं 4 एकर. त्या बाईचं 4-5 एकर याचं होतं 4 एकर दिलं तर सासऱ्यानं. तर आलीच आहे ते जमीन हे करायला. त्या बाईनं 10 लाख रुपये वार दिलं पांडेले. 10 लाख गमावले हे 4 एकर वाढी गमावलं. किती दगदग जीवाच्या भोवती. रात्रभर राखण करा, सकाळी उठून घरी या, बैल घेऊन जा.
2 वाजे लोक ताशा मारा आणि 2 वाजतापासून बैल चारा. हॅलो शेतकरी भावांनो, झालं आमचं निंदन चालू. आज लय ऊन तपू राहिलं. चालू आहे आमचं निंदन. दादा थकले आज उन्हाच्यानं. 2 टाईम किती काम करतील दादा बी. हे रूपा निंदू राहिली. आज एवढं काही तण नाही. आज डबलचं निंदन लावलं आम्ही. काय देऊ आम्ही अवाईच निंदलं. म्हणजे अवाई म्हणजे त्यात ताशा नव्हता मारेल. पाण्याच्यानं ताशाच नव्हता चालत. म्हणून इथले दिवस आम्ही अवाईच निंदलं. लय भारी गेलं निंदाले. आता हे दुसरं निंदन नाही जात आहे भारी. पटापट तास लागत आहे. दुसरं निंदन नाही जाऊ राहिलं भारी. पण लय कडक आलं. एवढ्या दिवस पाणी चालू होतं. लय अतिदृष्टीसारखं. आणि आता एकदमच ऊन तपू राहिलं तर सगळी जमीन कडक आली. तरी निंदाच लागते. कडक आहे का काही येऊ दुसरं. कारण आता परत जर पाणी आलं तर मग आणखी पडीत पडून जाईन आमचा वावर. फटा एकदम काळ्याशाळा झाल्या. आता ताशा बसला तर एवढं काही टेन्शन नाही फटीतलं घ्यायचं. फक्त तासच निंदा लागतात. उडदाच्या शेंगा खाऊ राहिली मी. जेवढ्या दिसल्या तेवढ्या. त्या 2 एकरात नाही तण आहे. पण त्या ताशा नाही बसला. भारी जाऊ राहिलं ते निंद्याले. म्हणून काल इकडे ताशा मारला. आज इकडं घेऊन राहिलो निंदून. निंबाच्या वरचं. निंबाच्या खालचं तर झालेलं आहे आमचं पावसातच निंदन. चला तर मग घेतो निंदून. घरी बी लवकर जायचं आहे. हॅलो शेतकरी मित्रांनो, चाललो आम्ही घरी. हे पहा बायासाठी चारा काढला. चारा बांधायचा राहिला म्हणून थांबेला. दादा आतीच आहेत मुक्कामी. आज तर दादाला बिस्किटचा पुडाही नाही ना चहाही नाही. आज दादा तसेच थांबणार आहे इथं मुक्कामी. कारण डुकरं हरणं तुम्हाला माहीतच आहे. डुकरं हरणाला त्रास देऊ राहिले. पराठीच्या बोंडा खाऊ राहिले. नुकसान करू राहिले. म्हणून दादा मुक्कामी आहेत. आणि बंधू येणार आहे मागून भाकर घेऊन. आणि बंधू पण राहणार आहे मुक्कामी. चला तर मग आता आम्ही चाललो घरी. बंधू, मी, रूपा आणि आमचे 2 बैल. आमचा बैल फसला. पाणी प्यायला गेला आणि फसला बैल. आता याले कसं कळा. शेतकरी भावांनो, आमचा बैल फसला. आता या बैलाले कसं काढा. आणि एकदम नाल्यात फसला. पाणी प्यायला आला आणि फसला. ये 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 ये. तर लय फसू राहिला. आणखी तुम्हाला मग तुमचा घोडा तर ते नाही. ओढून राहिला ना. आता निघला त्याचे 2 पाय. उभा राहिला ना तो. आता होड्याला पाहिजे ना. कमजोर आहे तो बैल. काय गेला तिकडे. हे बंधू गेले आता बैल काढायला. कसा काढतात काय माहीत. तिकडे चालला. तिकडे गाय आहे ना. हे असं हालतही नाही. आपण हे केलं की नाद धरून ओढला की येईन ना. घरी जायच्या टायमात बैल फसला. तिकून होळा लागते त्याला. तिकून होळा ना. निघला. निघला सायाचा. अरे येशी नाही. आता कसं आणू रुपये. इकडून आणा आता. तिकडून त्या पांडवाच्या वावरातून. जा ना ते पेंडकुलन. हा बैल आणू का पांढरा तिकडून.
हा इकून आहे ना, या काठी खालून असा, हा असा, काठी खालून नाही हो बाई, काटाच सर येते ती. मग तिकूनच आणायला लागते आता तो बैल. तो बैल फसला, बंधू घेऊन गेले तो बैल तिकडे. आता हा बैलही नाही फसाव तिकडे. हा बैल घेऊन जातो मी इकडे बंधूजवळ. चल रे, खाऊ नको लोकांच्या पराठ्या. कुकडच्या कुकडूनच जातात बैल, फसतात मग नाल्यात. चल हे हे चला, घरी जायच्या टायमात बैल फसला होता. बैल निघला. हे पा निघला बैल चरवायला. आता पाणी प्यायला गेला होता तर फसला होता. चला मग आम्ही जातो घरी. बंधू थोडा वेळ चारतात बैल, नंतर येतील मग घरी. लय टेन्शन आलं होतं, बैल फसला होता तर, पण निघला तो. बरं झालं, नाहीतर काही निघला नसता बैल. आणि कसा काढा हे काही सुचलं नसतं. रस्ते खराब आहेत, काही काढायला आलं नसतं. बैल तिथंच राहिला असता. चला मग जातो आता घरी. हॅलो शेतकरी मित्रांनो, पोचलो आम्ही घरी. बाया चारायला पाहून पा कशा थै करू राहिल्या. आणवाई बांधवाई बैल बायाले चारा. बांध तरी, त्याला आवडते तो चारा. पाय ना, बांधता बरोबर खाऊ राहिल्या ना. हे बंधू चालले आता ड्युटीवर. जय जवान जय किसान.